तर मित्रांनो, मी तुमचा लाका जराना स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनल जरानावला असं एंटरटेनमेंटमध्ये. तर मित्रांनो, आमचं अजून तूर लावणं व्हायचंच आहे. एवढं वावर राहिलेलं आहे. मला लय कटा येत आहे तूर लावायचा. आपण काय करता राव, लावा लागते तूर, लावा लागते. लावलं नाही तर काय होईन आपलं. लावलं नाही तूर, शेतातनी काम नाही केलं तर मग काय पिकल आपल्याला. म्हणून तर लावा लागते तूर. सोयाबीन पेरलेलं आहे इकडे सोयाबीन पेरला आहे आणि बेटवर तूर लावलेली आहे. तूर लावतात बेटवा, जेव्हा याच्यावर लावलेली आहे तूर आणि इथं पेरलेलं आहे मध्ये सोयाबीन. हे बघा, बोला माझी आई पाणी पित आहे, आता साली आहे. हे बघा, माझी आई बोला. तर मित्रांनो, आहे तूर महाबीजची. महाबीज तूर आणलेली आहे 400 रुपयाला एक बॅग. 400 रुपयाला, 450 रुपयाला, 450 रुपयाला एक बॅग महाबीज तूरची. हे ट्रॅक्टरनं पाडलेलं आहे बेट आणि त्याच्यावर आम्ही तूर लावलेली आहे ओरमावर. हे बघा, हां असं आहे ते. जेवायला परपया ना जेवायले, नाहीतर मला सांग बोलावलं नाही म्हणून. अभि अंड्याची भाजी आहे, अंड्याची. हे बघा, हे काय आहे अंडे, हे अंड्याची भाजी आहे. या पटकन जेवायले, नाही सर मग सांग बोलाले नाही म्हणून रानाने जेवायले. आग लाग तुमच्या तोंडाला. झालं रे बाप्पा, एकदा असं जेवण माझं आलं. तर मित्रांनो, हे आहे महाबीजची थैली. तर हे महाबीज तूर आहे आणि एक नंबर तूर आहे. शेतामध्ये लावायला पण खूप चांगली आहे. सध्या आता तुरीला भाव लय आहे, 10,000 रुपये भाव आहे तुरीला, म्हणून लावत आहे ही तूर. आता आहे 10,000 रुपये भाव. आता सध्या आहे 10,000 रुपये भाव. पण निघाल्यावर काय किती भाव येते काय माहीत. आता सध्या आहे भाव 10,000 रुपये. जेव्हा आपण निकाले नेतो मार्केटले तेव्हा किती भेटते माहीत आहे काय बाप्पा. 10,000 रुपये भाव आहे तुरीला. सगळ्यात महाग आहे तूर. 10,000 रुपये. आणि ही जी थैली आहे लगभग 450 रुपयाला 2 किलोची थैली आहे ही महाबीजची. 450 रुपयाला. कितीला? 450. हां. आणि सध्या आम्ही बेटवरच तूर लावत आहे. लावा लागते बाप्पा. मेला बाबू मेला थोना, मेरा टेन के वाली लेके गई रे बाबा, मेरा टेन के लेके गई मेला बाबू मेला थोना, क्या करे बाबा. तो तूर लगाना शुरू है अभी तक.
मेरा बाबू मेरा सोना कहाँ गए सबके सब, पता नहीं यार। देखिए ये हमारा खेत है, वो जो दिख रहा है ना, क्या बोलते हैं उसको, मलमा। और जो मुरुम दिख रहा है, मलमा दिख रहा है, वो भी हमारा ही है। और उसके पीछे जो खाम है उसके पास हीर है, देखिए वो दिख रहे ना, कोई हीर इतने दूर से दिखा रहा है, वो दिख नहीं रहे का, अंधा हो गए क्या आप सब लोग। ये देखिए हमारी हीर है, ये खेत है हमारा। हाँ देख लीजिएगा। तो ऐसा है, तूर को अभी भाव ज़्यादा है इसलिए हम लगा रहे खेत में तूर। सोयाबीन हो गया पेरना हमारा, अभी सोयाबीन को पता नहीं कितना भाव है, ये तो निकालने के बाद ही पता चलेगा कितना भाव देगी सरकार। कितना भाव देगी सरकार ये तो निकालने के बाद ही पता चलेगा भाई। अभी तो बहुत ज़्यादा रेट है तूर के और सोयाबीन के, लेकिन जब निकलेगा तब पता चलेगा कितना भाव मिलता है। ठीक है गाइस, तो अब ये वीडियो यही ख़त्म करते हैं। क्या है रे बाबा, सोचा था कौन सा वीडियो बनाऊं मैं, बहुत सोचा था मैंने वीडियो के बारे में, कैसा वीडियो बनाऊं, कौन सा वीडियो बनाऊं, कुछ समझ में नहीं आ रहा था, इसलिए ऐसे तैसे कर करके बना जाऊँ ये वीडियो। आप भी समझने की कोशिश नहीं करते भाई, अरे ज़रा समझने की कोशिश करिए। हाँ तर असं आहे मित्रांनो, शेतकऱ्यांना दिवस रात्र काम करावं लागतं शेतातनी, तेव्हा कुठं पिकतंय। 24 घंटे ऑल टाइम ड्यूटी कास्तकाराची, एक दिवस सुट्टी नाही। आणि तरी पण भाव नाही आहे, 10,000 रुपये तुरीला भाव आहे सध्या। पण भेटूया, बघूया आता निघाल्यावर किती भेटते ते। आणि आम्ही शेतकऱ्यांची औलाद आहोत, शेतकरी आहोत आम्ही, आमच्या इकडं जरासं लक्ष द्यायला पाहिजे सरकारने, तर नाही देत। मग उतरल्या भाव उतरवते, तूर निघाल्यावर सोयाबीन निघाल्यावर, आणि ती 3,000 रुपयावर भाव, 3,000 रुपयावर भाव, आणि ते डायरेक्ट खतम। आता व्यापाराचा फायदा होत आहे सध्या, 10,000 रुपये तूर आहे, तुरीला भाव आहे, याच्याकडून व्यापाराचा फायदा आहे। पण जसं कास्तकाराचं तूर सोयाबीन निघाले ते 3,000 रुपयावर गेलं, बस काय पुरते कास्तकाराला सांगा बरं। चला मित्रांनो, हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो मग, कारण की मला जायचं आहे आता तूर लावायला। ओके बाय।